वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं, नेहाच्या पोटात वाढणारा अंश माझ्या मुलाचा आहे. मीटिंगला येताना एकटेच या. नाही म्हणजे उगाच आसावरी ताईंना बरोबर आणण्याची तसदी घेऊ नका. यावेळी मी माझा विचार बदलणार नाहीये भाऊजी. माझा निर्णय ठरलाय. नेहाचं ॲबॉर्शनच होणार. काही दिवसांपूर्वी मी त्या इंदेशी भांडलो, त्याला हाकलून दिला मी. आणि आज ते फक्त माझे नातेवाईक आहेत म्हणून मी ते नियम बदलू. घरीदारी इथे तिथे सगळीकडे हाल माझे. मरमर मरतो दुसऱ्यांसाठी, त्यांचा इंटरेस्ट तिसऱ्यामध्ये. पण यापुढे नेहाबद्दलचा कोणताच निर्णय दुसरं कुणीही घेणार नाही, स्वतः नेहा सुद्धा नाही. प्रत्येक जण फक्त स्वतःचा विचार करतो, दुसऱ्याचा नाही. लवकरात लवकर तुझं ॲबॉर्शन करायचंय. तुमच्या मुलाचे हे प्रताप आहेत ना, हे कोणाला सांगू नका. आता निघालात तर बरं. दादा काय झालं? काय नाही. तू कधी आला बे? हा काय आत्ताच आलो ऑफिसहून. दादा चहा आणू तुमच्यासाठी? नाही. दिवसभर शार्दूलला सांभाळस तू, मी इथे नसताना दिवसभर थांबली. त्यात काय एवढं दादा? अहो हे घर आमचं नाही का? आणि शार्दूल मला माझ्या दिरासारखा आहे. दादा आजवर एवढं केलंय तुम्ही आमच्यासाठी, थोडंसं मी केलं तर बिघडलं कुठे? चहा आण जरा. आत्ता आणते. त्याला पण. दादा काय म्हणून राहिली नेहा? फार मोठा गुन्हा करून राहिलो मी. त्या पोरीला इथे बोलवून. हॅलो. हॅलो आदी, संयोगिता. हां संयोगिता, अगं बोल. कसा काय केलास फोन? अरे मी याच्यासाठी फोन केला होता. आधी तुझं ते लोनचं काम. अगं ठीक आहे ग. सचिन रावांशी बोललोय मी. आता ते म्हणतात तेही काही खोटं नाही आहे ना. सगळे पेपर असल्याशिवाय लोन कसं काय मिळणार? आधी तुला राग आला नाही ना? पीडीएस का तू? कशाचा राग येणार आहे मला? यांनी तुझं काम केलं नाही म्हणून. अगं नाही नाही, तसं काही नाही. प्लीज जरा समजून घे. अरे आत्ता काही दिवसांपूर्वीच एका माणसाला ह्याच कारणासाठी त्यांनी लोन नाकारलं होतं. मग तुमच्या बाबतीत असं केलं तर तुला तुला कळतंय ना मी काय म्हणतेय ते? मला कळतंय ग, पण पण काय? पण आता तुला सांगायला काही हरकत नाही आहे. आता हर्षदाचा स्वभाव तुला माहितीच आहे ना. छोट्या छोट्या गोष्टींचा राग डोक्यात घालून बसते का ती. मी बोलू का तिच्याशी? नाही नको. उद्या सकाळपर्यंत तिचा राग शांत होईल, मग मी बोलतो तिच्याशी. तू तिची काळजी करू नकोस. मी नीट समजावून सांगेन तिला, ठीक आहे? पण तुला नक्की राग नाही ना आला? संयोगिता प्लीज, मला खरंच राग आलेला नाही. तू उगाच टेन्शन घेऊ नकोस आणि सचिन रावांना टेन्शन देऊ नकोस, कळलं? बरं, पण मग त्या लोनचं तू काय काय करणार आहेस? ते बघीन मी, तू काळजी करू नकोस, ठीक आहे? चल ठेवतो मी फोन. बाय. चला पानं वाढलीत. नाही नको, मला भूक नाही. का? बाहेर खाणं झालं थोडस. तुला धनाजी काकांचा काही फोन आला होता? नाही. करणार होते का ते? नाही. आपण जाऊन आल्यापासून काहीच कॉन्टॅक्ट नाही ना त्यांचा. ते कसे आहेत, शार्दूल कसा आहे, त्याची काय पोझिशन आहे,
काहीच कळायला मार्ग नाही. तुम्ही असं का नाही करत? तुम्हीच स्वतःहून एक फोन करा ना त्यांना. नाही, मी जाऊनच येईन सोमवारी. चालेल, खरंच जाऊन या. खूप बरं वाटेल धनाजी काकांना. की काळजीत असतात ना ते सुद्धा. साहजिकच आहे ना, तरुण मुलगा, त्याचं हे असं झालेलं. ते सुद्धा कधी कधी अगदी कठीण परीक्षा बघतो. ते लिहिलेलं असतं तेच होतं. नशीब म्हणतात त्याला, नशीब. तुम्ही त्याच्याबरोबर गेला होतात ना महाबळेश्वरला? मग तुम्हाला माहित नाही? कशाबद्दल? हे सगळं कसं झालं त्याच्याबद्दल? काय बोलतेस तू असावरी? मला माहिती असतं तर मी असं होऊन दिलं असतं का? नाही. खूप जवळचा मित्र होता माझा. एकमेकांशिवाय पान नाही आलायचं आमचं. सतत आम्ही एकत्र असायचो, सतत. कॉलेजमध्ये फिरायला, पिक्चर पाहायला, जेवायला. त्याच दिवशी काय झालं नेमकं आणि मी त्याला एकटं का सोडलं मला खरंच माहित नाही. पण त्याच गोष्टीचा मला आजही पश्चाताप होतोय. कदाचित मी त्याला एकट्याला सोडलं नसतं तर मी आज त्याला वाचवू शकलो असतो. पण हेच मी आत्ता म्हटलं ना, इथे लिहिलेलं असतं, इथे नशीब म्हणतात त्याला. त्या दिवशी त्याला भेटलो, त्याला रात्री माझ्या खोलीत झोपलो आणि बस संपलं. त्यानंतर त्याला भेटलो ते डायरेक्ट त्या दिवशी धनाजी काकांच्या घरी. त्या दिवशी पण त्याची अवस्था मला बघवत नव्हती. असं अहो सावरा स्वतःला. नाही म्हणजे मला कळतंय तुमचा खूप जवळचा मित्र होता, तुम्हाला किती त्रास होत असेल कळतंय मला. पण तुम्ही काळजी करू नका. हं? तो नक्की बरा होईल. काय हो, झोपला नाहीत अजून? उद्या सकाळी कोर्टात जायचंय ना? कसला विचार करताय एवढा? काही नाही ग, आपल्या दादांचा विचार करतो मी. मोठ्या प्रॉब्लेममध्ये सापडलेत ते. हो ना, चांगला तरणा ताठा मुलगा वेडा झाला आणि त्यात ह्या मुलीची भर. नाही ग, मला ते नेहाचीच जास्त काळजी वाटते. बघ ना, आपल्या शार्दूलला ती शहाणं करायचा प्रयत्न करत होती, त्याला माणसात आणण्याचा प्रयत्न करत होती आणि स्वतःच ठेस लागून पडलेली आहे. अहो, ठेच त्याच माणसाला लागते जो डोळे मिटून चालतो. कशावरनं हिची काहीच चूक नाहीये. मला तर असं वाटतं ती जे काही सांगते ना तसं काही घडलेलंच नाही. म्हणजे कशावरनं हे मूल शार्दूलचंच आहे. काय? अहो, त्या वेड्या खुळ्याला काय कळतंय? हिनेच कुठेतरी तोंड काळं केलं असेल आणि त्याचं पाप आता ह्याच्या माथी मारतीये. माझ्यावर कशाला ओरडताय? वकील आहात ना तुम्ही? एवढी साधी गोष्ट कळत नाही? धनाजीराव मानेंची सून होण्याची स्वप्न अनेक मुली बघतायत आणि त्यात त्यांचा हा वेडा मुलगा. म्हणजे लग्नानंतर सगळी इस्टेट आपलीच. एक मिनिट. नेहा तशी मुलगी नाही, खूप चांगली आहे, स्वाभिमानी मुलगी आहे ती. आपल्या शार्दूलला तिने आसरा दिला तेव्हा तिला काय माहिती होतं की धनाजीरावांचा मुलगा आहे म्हणून? तरी सुद्धा तिने शुश्रूषा ऐकली, त्यांची सेवा केली, त्याला परत आपल्या घरापर्यंत आणून सोडलं. काय हेतू असेल तिचा? काय स्वार्थ असेल? आणि प्रमिला, जिला तू साधं पाहिलं सुद्धा नाहीयेस, जिच्याबद्दल तुला काहीही माहित नाही, तिच्याबद्दल उगाच आदवा तद्वा बोलू नकोस.
बरं बाबा, नाही बोलत तिच्याविषयी. ती चांगली, मीच वाईट. झोपा आता. नेहा, झोपली नाहीस अजून? नाही, झोप नाही येते. का? झोप कशी लागेल आई? उद्या तुझ्या पोटात वाढणारं हे पाप नष्ट झालं ना, मग शांतपणे झोप लागेल तुला. हे तू बोलतेस? स्वतः एक आई असून सुद्धा तुझी आई आहे म्हणूनच बोलते. कारण मला माहिती आहे मी जे करते ते माझ्या मुलीच्या भल्यासाठीच आहे. हे बघ नेहा, जे झालं ते झालं. आता त्यात तुझी किंवा दुसऱ्या कोणाची चूक असो किंवा नसो, पण लोक दोष देणार ते तुलाच. तुझ्या काकांचे विचार खूप पुढारलेले आहेत. तुलाही ते पटतात, पण या समाजाला ते विचार नाही ना ग पटत. आपल्या आजूबाजूचा समाज हा तितका पुढारलेला नाहीये. एक कुमारी माता उजळ माथ्याने नाही जगू शकत समाजातल्या. पण आपल्याला स्वतःचं असं काही अस्तित्व असतं की नाही? नसतं. आणि स्त्रीचं तर नसतंच नसतं. आधी वडिलांचं ऐकायचं, मग नवऱ्याचं, आणि नंतर मुलांच्या मर्जीचा विचार करायचा. त्यातून जर काही चुकीचं वागलो, मर्यादा सोडून वागलो, तर सगळ्यात आधी आपल्याकडेच बोट दाखवलं जातं ग. उद्या तू या बाळाला जन्म दिलास तर लोक तुला टोमणे मारतीलच, पण तुझं बाळही यातून सुटणार नाही. आयुष्यभर त्याला जगाचा रोष पत्करून जगावं लागेल. आणि त्यातून जर ती मुलगी असेल तर काही विचारायलाच नको. आयुष्य नकोसं होऊन जाईल तिला. मग ती विचारेल तुला की तू का जन्म दिलास. काय उत्तर देशील तू नेहा? हे बघ, आता तुझ्या पोटात वाढतोय ना, तो फक्त एक मांसाचा गोळा आहे जो कुणाच्या तरी चुकीमुळे निर्माण झाला. त्यात जीव गुंतायच्या आधीच त्याला शरीरापासून वेगळं करणं जास्त योग्य आहे. एकदा का भावनांमध्ये अडकत गेलीस ना बाळा, तर आयुष्यभर स्वतःला दोष देत राहशील. नीट विचार कर.
पण लगेच त्यांना सांगायची काय गरज होती? का का नको सांगायला? अरे माझे वडील आहेत ते, आणि खरं सांगायचं तर त्यांच्याच पुढाकारामुळे आपण बिझनेसचं सिरियसली घेतलंय. जागा शोधण्यापासून तर ती मिळवून देईपर्यंत त्यांनीच मदत केली आपल्याला. हो, मला सगळं मान्य आहे, पण उगाच त्यांना कशाला त्रास द्यायचा ना आपण? त्रास कसला आधी त्यात? बिझनेससाठी पैसा लागतो हे त्यांनाही माहिती, त्यासाठी आपल्याला लोन घ्यावं लागतं हेही कळतं त्यांना. आणि ते जर त्यांच्या ओळखीच्या बँकेतनं मदत करतात तर ह्यात काय चुकीचं आहे? चुकीचं काहीच नाहीये, पण ऑलरेडी आपण सचिनरावांशी बोललोय लोन विषयी. इथे खरंच काम होणार आहे का? अगं म्हणजे ते असं म्हटले. ठीक, त्यांना त्यांच्या परीने प्रयत्न करू देत, आपण आपल्या परीने प्रयत्न करू. बर, दाजींनी आजच बोलवलंय आपल्याला. आज ते त्या बँकेच्या मॅनेजरशी आपली ओळख करून देणार आहे, आणि आधी मला खात्री इथे आपलं काम नक्की होईल. ठीक आहे हर्षदा, तुला जर एवढाच कॉन्फिडन्स असेल तर मी सचिनरावांना फोन करून सांगतो की आमचं दुसरीकडे लोनचं काम होतंय म्हणून. कशाला? कशाला काय? त्यांना कळवायला नको? तसंही त्यांना कळून काय होणार आहे? आपलं काम झालं काय नाही झालं काय त्यांना काय फरक पडतोय? शेवटी ते त्यांच्या पद्धतीने आणि त्यांच्या तत्वांनीच कामं करणार. आणि तसंही प्रत्येक गोष्ट त्यांना सांगायला आपण काय त्यांचे बांधील नाही. अगं पण हर्षदा, आधी मी दाजींना फोन करते, आज दुपारीच आपण जातोय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. परेश उठला? झोपलाय अजून. शारदा, काल रात्रभर मी तिथेच बसून होते आणि बसल्या बसल्या झोपलीसही. सकाळी मी डोकावून पाहिलं पण गाढ झोपेत होतीस तू, म्हणून नाही उठवलं. मला कळलंच नाही ग. तुला अजून एक गोष्ट कळली नाही. कुठली? की तू आता परेशच्या प्रेमात पडलीयस. असं म्हणायला हरकत नाही की पार बुडलीयस. शारदा, माझ्या आयुष्यात अशी परिस्थिती येईल याची मी कल्पनाच केली नव्हती. मुळात स्वप्नांवर माझा विश्वासच नव्हता. आत्तापर्यंतचं माझं आयुष्य मी प्रॅक्टिकली जगत आले. प्रेम, भाव, भावना, संवेदना सगळं खोटं असतं. स्त्री पुरुषांमध्ये फक्त अट्रॅक्शन असतं असंच मला वाटायचं. बट नो, आय वॉज रॉंग. शारदा, तू जे म्हणते ना ते अगदी बरोबर आहे. जगामध्ये प्रत्येक माणसाला आधाराची गरज असते. फक्त शारीरिक नाही तर मानसिक आधाराची सुद्धा. आणि त्याची जाणीव मला आता होते. शारदा, परेश मला भेटला नाही ना की मला अस्वस्थ होतं. त्याचा सहवास मला हवासा वाटतो. आय थिंक हेच प्रेम आहे. चला, म्हणजे आता तुला तुझ्या प्रेमाची जाणीव झालीये तर. हा, खूप उशिरा. सुष्मिता, उशिरा का होईना, जाणीव झाली ना, हे महत्वाचं. शारदा, त्या ऍक्सिडेंटमध्ये परेशला काही झालं असतं ना तर हे सगळं सुरू होण्याच्या आधीच संपलं असतं आणि खूप उशीर झाला असता. सुष्मिता, प्लीज, हे बघ, हा विचार मनातनं काढून टाक. आता परेश बरा आहे ना, तुझ्या जवळ येतो. प्लीज विसरून जा हे सगळं. ही मला आता तुझ्याकडनं शिकावं लागेल. झालेल्या गोष्टी पटकन विसरणं मला नाही जमत. होईल सवय हळूहळू. तुझ्या सोबत राहिली ना की हेही जमेल मला. तू कशी
हर्षवर्धनच्या सगळ्या गोष्टी पटकन विसरून जाते, त्याला माफ करते. मलाही जमेल हळूहळू. माहिती मी शारदा, काल काल हर्षवर्धन काही बोललाच असेल नाही, म्हणजे परेशला इथे बघून त्याचा पाडला नक्कीच चढला असेल. नाही, तसं काही नाही झालं. हेच शारदा, हेच मला जमत नाही. पण जमेल, जमेल, हळूहळू जमेल. एनिवे चल, मी फ्रेश होऊन येते.